जर लक्ष दिला तर मला वाटतं की महाराष्ट्राच्या नागरिकांना अपेक्षित असलेलं कार्य आपण संपन्न करू शकतो. आमदार महोदय ऑनलाईन पण उपस्थित होते. आज नाशिकमध्ये जे काही उपस्थित होते नगराध्यक्ष महोदय नाही, असं काही विषय नाही. हा शिक्षणाचा विषय आहे. मला वाटतं की प्रत्येक लोकप्रतिनिधी याच्यामध्ये आवडीने त्या ठिकाणी सहभाग घेतो आहे. नाफेड असेल, NCCF असेल, या संदर्भामध्ये स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी गंभीर त्याची दखल घेतलेली आहे. आणि पाठीमागच्या काळामध्ये केंद्र शासन पातळीवर आदरणीय मंत्री महोदय अमित शहा साहेबांच्याकडे जी बैठक झाली होती तिथेही महाराष्ट्राच्या सर्वांनी आपल्या भावना ठेवलेल्या होत्या. कदाचित उपलब्ध करून देऊ शकतो. किती उमेदवारांनी त्या ठिकाणी आपली नोंदणी केलेली आहे. त्याच्यासोबत काही ठिकाणी अडचणी येतात ही पण वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून 11 पर्यंतची जी मुदत होती ती आता 13 तारखेपर्यंत वाढवून देण्यात आलेली आहे. आज दिवसभरामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी OTP येण्यासाठी अडचणी आहेत. दिवसभर अनेक लोक बसून आहेत. जी PDF जनरेट होते त्याला जवळपास 3 ते 4 तास अनेक ठिकाणी लागत आहे. 1-4 तास नाही, त्याला 10 ते 15 मिनिट लागत आहे. काही ठिकाणी ही वस्तुस्थिती आहे. परंतु आता जशी ज्यांचं नोंदणी झाली तर साहजिक की तो लोड कमी होत आहे. माझ्या माहितीप्रमाणे आता लाखाच्या पुढे नोंदणी झालेली आहे. आणि 11 तारखेची मुदत आता 13 तारखेपर्यंत वाढून ऑलरेडी दिलेली आहे. आपण काय दखल घेतली? मला वाटतं की काही ठिकाणी आपल्याला भूकंपाचाही परिणाम त्या शाळेवर होणार नाही. जसं पोर्टेबल काही शाळा असतात. काही ठिकाणी ही पण सूचना आली की काही ठिकाणी वन विभागाच्या जागा आहेत. तर बाबा अशा ठिकाणी ती जमीन मागणं आणि नाहीच मिळाली तर कंटेनर फॉर्म मध्ये शाळा आपण तिथे देऊ शकतो का, अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झालेली आहे. नाही, पण जी आता ती पोहूची बारी म्हणून एक गाव आहे पेठ तालुक्यातलं, तिथली शाळा आहे. 1ली ते 7वीचे वर्ग आहेत आणि जवळपास 267 पटसंख्या आहे. बरोबर. अशी असताना त्या आजच तिथले पदाधिकारी भेटलेले होते. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही प्राधान्यक्रमाने त्या शाळेच्या इमारतीच्या साठी निधी उपलब्ध करून देणार आहोत. असं अजून जिल्ह्यामध्ये काही अशा अनेक शाळा आहेत. आणि प्रत्येक शाळेचं एक चार्ट तयार करायची सूचना केलेली आहे. ऑलरेडी आहेच ते, परंतु वस्तुस्थितीवर आधारित तो असला पाहिजे. जसं मी सांगितलं की प्राधान्यक्रम काय, त्या पद्धतीच्या त्या शाळेमध्ये ती सुविधा आहे का याचा एक चार्ट तयार केला जातोय. आणि त्याच्यावर मग जिथे ज्या गोष्टीची कमतरता आहे त्या गोष्टी तिथे उपलब्ध करून दिल्या दादा. आणि आता सध्याच्या ज्या घटना घडत आहेत, भूकंपाचे धक्के जाणवत आहेत, आता एका शाळेची समस्या आपल्या समोर आलेली आहे. तर हे एक बघून आपल्याकडनं सुमोटो काही कारवाई केली जाणार आहे का? काय तिथल्या शाळांची तपासणी करणं म्हणा, किंवा भविष्यात अशा कुठल्या शाळांना तडे जाणार नाही किंवा दुर्घटना घडणार नाही यासाठी आपल्याकडनं काय नाही, निश्चितपणे आमच्या विभागाची जबाबदारी आहे. कुठेही गालबोट लागणार नाही याची काळजी घेणं. मला वाटतं की आता प्रमुख अधिकारी परत आम्ही बसतो आहोत, जिल्हाधिकारी महोदय पण आम्ही बसणार आहोत. आणि मग शाळेची तर काळजी घ्यायचीच आहे, परंतु त्या भागातल्या नागरिकांच्या साठी पण उद्याही कॅबिनेट आहे. तिथे पण आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या निदर्शनास ही बाब आणून देणार आहोत. काय होतंय की काही जी पाहणी केली जाते ती 3 वर्षाच्या इंटरव्हलने केली जाते. काही आणि ते पॉइंट पुढच्या 3 वर्षाच्या साठी असतात. आणि म्हणून याच्यातले काही बिंदू मागच्या 3 वर्षापूर्वीचे होते त्याप्रमाणे तो कंटिन्युएशन मध्ये आहे. आता उदाहरणार्थ शालेय शिक्षण समित्या पूर्वी 14 होत्या,
आताच्या घडीला फक्त आपण त्याचं रूपांतर 4 समित्यांमध्ये केलेलं आहे, परंतु तो संपूर्ण डाटा तिकडे फीड न केल्यामुळे 4 गुणांच्या पैकी फक्त आपल्याला काहीतरी 0.80 काहीतरी गुण आहे. असं आम्ही प्रत्येक बिंदूवर आज या ठिकाणी चर्चा केलेली आहे. टोटल मार्क मागच्या पेक्षा आपले वाढलेले आहेत, परंतु याचा अर्थ असा आहे की संपूर्ण राज्यामधले जिल्हे आता ते चांगले गुण मिळवत आहेत. आणि जो 3 वर्षापूर्वीचा सर्वेचे आता जो पुढच्या वर्षाला जेव्हा सर्वे होईल त्या बिंदूचा, तर त्यावेळेस त्याच्यामध्ये प्रगती झालेली दिसून येईल. याचा अर्थ सगळं सुजलाम सुफलाम आहे असं मी बिलकुल बोलत नाही. आणि म्हणूनच आज तुम्ही जर बघितलं असेल तर सर्व लोकप्रतिनिधींनी अतिशय पोटतिडकीने त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. पण कोल्हापूर जिल्हा हा फर्स्ट रँकमध्ये येतो आहे. शिक्षण व्यवस्था सर्वकडे सारखीच आहे. आपण शिक्षण मंत्री आहात, आपल्या जिल्ह्यामध्ये 12वा रँक काम आणि सातत्याने घसरण आहे. 3 वर्षाची जर बघितलं तर सातत्याने घसरण मी आहे. आपल्या माहितीकरता सांगितलं की ऐका, हे गुणांकन दर वर्षाला होत आहे. आता कोल्हापूर जिल्हा मागच्या वर्षाला 1 क्रमांकाला होता, चालू वर्षाला तो देशात, आता चालू वर्षाला 3 क्रमांकाला आहे. होऊ शकते की देशात आणखी दुसऱ्या एखाद्या जिल्ह्याने आणखी चांगलं काम केलं असेल, तो पुढे गेला असेल. आणि म्हणून आपला नाशिक जिल्हा पण या बिंदूंवर काम करणं, आजची बैठकच ती होती की कोणत्या बिंदूवर काम केलं की तुम्हाला ते गुण मिळतील. आता उदाहरणार्थ, किमान 3री 4थीच्या विद्यार्थ्याला वाचता आलंच पाहिजे. कदाचित काही शाळेमध्ये आम्ही पाठीमागे आहोत, म्हणून त्या बिंदूवर आपल्याला काम करावं लागेल. लिहिता आलं पाहिजे, गणित आलं पाहिजे. आता गणित याचं सर्व आम्ही नियोजन केलेलं आहे. आम्ही वार ठरवलेले आहे, कोणत्या दिवशी कोणत्या विषयाला महाराष्ट्रामध्ये प्राधान्य द्यायचं. गणिताचा 1 दिवस, वाचनाचा 1 दिवस, लिखाणाचा 1 दिवस, म्हणजे रुटीन काम करून एक्स्ट्रा काम हे आम्ही करणार आहोत की जेणेकरून आपल्या राज्याचं पण गुणांकन पुढे गेलं पाहिजे. आपण शिक्षकांकडून एवढी म्हणजे अपेक्षा ठेवतो, पण शिक्षकांना जे काही अवांतर कामं लावलेली आहे, कोणती कामं आहेत अवांतर? तर आता निवडणुकांचे कामं आहे, इतर आपण जर कामं आहे. मागच्या बाबींशी जर कंपॅरिझन केलं, मी आता तुम्हाला तेच सांगितलं, शाळांमध्ये शिक्षक नाहीये. मी आपल्याला तेच सांगितलं की पूर्वी 14 समित्या होत्या, आता फक्त 4 समित्या आहेत. आता माहिती, यापूर्वी कधी पण आमचं डिपार्टमेंट माहिती बोलवायचं, ही माहिती द्या, मग आमचे शिक्षक बांधवांना शिकवण्याचं सोडून देऊ, ती माहिती भरत वेळ जायचा. आता फक्त शनिवारी, माहितीचा शनिवार, विभागाने पण माहिती आता शनिवारीच मागायची शिक्षक बांधवांकडे. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की अवांतर इतर कामं आहेत ना. आता निवडणूक आयोगाची काही जबाबदारी आहे, आम्ही काही नाही बोलत नाही. आणि पाठीमागच्या काळापासूनच आम्ही निवडणूक आयोगाला पण विनंती करतो आहोत की शिक्षकांचं पण आम्ही जबाबदारी घेऊ ना, परंतु इतरही सरकारी डिपार्टमेंट आहेत, त्यांना पण काही जबाबदाऱ्या दिल्या पाहिजेत. आमचे पण काही द्या. परंतु एका शाळेमध्ये जर 5 शिक्षक असतील आणि त्याच्यातल्या 3 शिक्षकांना जर या जबाबदाऱ्या दिल्या, तर 2 शिक्षक पण ही शाळा कशी रन करते? हा, एखाद्या 2ला काही हरकत नाही, परंतु बाकीच्याही डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांवर या जबाबदाऱ्या द्या. हे ऑलरेडी आम्ही मागणी केलेली आहे. साहेब, जळगावमध्ये आता गुलाबराव पाटलांनी वक्तव्य केले की एकनाथ शिंदे भविष्यात मुख्यमंत्री व्हावेत म्हणून. काल किशोरप्पा पाटलांनी देखील असंच वक्तव्य केलेलं होतं. तुमचं मत काय? काय एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होतील भविष्यात असं गुलाबराव हे पाटील प्रत्येक शिवसैनिकाला वाटतंय. काय? माननीय, तुम्ही बदलून घ्या माझ्याकडून. माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे हे प्रत्येक शिवसैनिकाला वाटते. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांच्या पक्षाचा नेता प्रमुख व्हावा हे प्रत्येकाला वाटतंय, मलाही वाटतंय. तो प्रश्न आहे, पण आता रायगडचा पालकमंत्र्याचा प्रश्न मिटून गेला. पण माझी आपल्याला विनंती आहे की आज आपण शिक्षण या
पवित्र विषयावर या ठिकाणी शिक्षण विभागाचा काय नेमका आढावा घेण्याचा आणि प्रामुख्याने यामध्ये काय आपण सूचना दिलेल्या आहेत? शिक्षण क्षेत्राच्या संदर्भातलं देशव्यापी आणि राज्यव्यापी जे काही मूल्यांकन केलं जात आहे, ज्याच्यामध्ये परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स पाठीमागच्या काळामध्ये कोल्हापूर आपल्या देशामध्ये मागच्या वर्षाला 1 क्रमांकाला आलेला जिल्हा, आणि मग याची अंमलबजावणी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये झाली पाहिजे. त्यासोबतच केंद्र शासनाच्या ज्या बिंदूंवर मूल्यांकन केलं जात आहे, पर्टिक्युलर त्या बिंदूंवर काम झालं पाहिजे. या संदर्भातले माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री महोदया सुनीत्राताई पवार साहेब यांचे निर्देश होते, आणि तसं आम्ही राज्यव्यापी व्हीसी घेऊन ही बैठक केलेली. परंतु राज्यव्यापी या गोष्टींचा अंमलबजावणी करत असताना, आढावा घेत असताना आपला नाशिक जिल्हाही पुढे गेला पाहिजे, पाठीमागे राहता कामा नये. आणि म्हणून आज सर्व सन्माननीय लोकप्रतिनिधी महोदय, अधिकारी महोदयांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी बैठक संपन्न झाली. आणि मग काही ठिकाणी ज्या काही कमतरता आहेत त्या आपल्याला पूर्तता कशा करता येतील आणि कशा पद्धतीने कोणत्या बिंदूंवर काम करून आपल्याला हा विभाग पुढे न्यायचा आहे याची सविस्तर चर्चा आपण बघितलं असेल की गेल्या 3 तासापासून हे विचारमंथन त्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. दादा, काही यांच्या मागण्या होत्या, काही लोकप्रतिनिधी होते, काही तक्रारी होत्या, ज्याच्यावर आज विचार विनिमय करण्यात आला, असं काय आहे? आणि आता बऱ्याच ठिकाणी भौतिक सुविधांची आवश्यकता आहे. मग या भौतिक सुविधा आपण कशा पद्धतीने कोणत्या योजनेतून कसा निधी आपण उपलब्ध करू शकतो. आपल्याला माहिती आहे की जो काही भौतिक सुविधांच्या संदर्भातला प्राधान्यक्रम आहे, प्रत्येक शाळेमध्ये शुद्ध पिण्याचं पाणी विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे, प्रत्येक शाळेमध्ये स्वच्छतागृह असली पाहिजेत, शाळेच्या इमारती सुस्थितीत असल्या पाहिजेत, जिथे रंगपुटी करण्याची गरज असेल, कुठे दुरुस्ती करण्याची गरज असेल, कुठे शाळा निर्लेखन करण्याची गरज असेल, नवीन इमारत बांधण्याची गरज असेल, प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या साठी लागणारी लायब्ररी असेल, लॅब असेल, ई सुविधांची आवश्यकता असेल, क्रीडांगण असेल, हे सर्व त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपण लवकरात लवकर वेगवेगळ्या पद्धतीने उपलब्ध करून देऊ शकतो. काही ठिकाणी ही पण सूचना आली की शिक्षकांची संख्या कमी आहे. त्याही संदर्भामध्ये या ठिकाणी आश्वासित करण्यात आलेलं आहे की आता शिक्षक भरती पण प्रगतीपथावर आहे आणि येणाऱ्या 2 महिन्यामध्ये पटसंख्येच्या आधारावर त्या ठिकाणी शिक्षक उपलब्ध होतील. आणि आपल्याला माहिती आहे की गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असतानाच विद्यार्थ्यांच्या कला क्रीडा गुणांनाही वाव मिळाला पाहिजे आणि तशा पद्धतीचे शिक्षण